या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची अपडेट येथे आलेली आहे, ती म्हणजे परीक्षेच्या तारखेबद्दल. हायकोर्ट भरती बॉम्बे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही जी खंडपीठं आहेत, मुंबई हायकोर्टची, बॉम्बे हायकोर्ट आपण त्याला अधिकृत म्हणतो, त्यासाठीची परीक्षा कधी होईल, एक महत्त्वाचं पत्र आपल्या हाती लागलेलं आहे. याला आपण पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकतो असं हे पत्र आहे. ऑफिशियल असं ते लेटर आहे, ते बाहेर आलेलं आहे. बघूया. आणि हे का बघायचं आहे? हे यासाठी बघायचं की आपल्या अभ्यासाला योग्य दिशा भेटावी, आपलं अभ्यासाचं नियोजन करता यावं म्हणून. थोडा लहानसा व्हिडिओ असणार आहे, पण तुम्हाला एक दिशादर्शक हा व्हिडिओ या ठिकाणी ठरेल. बघा, एक अत्यंत महत्त्वाचं म्हणून 26/2/2026चं हे पत्र आहे. जिल्हा न्यायालय यवतमाळचं हे पत्र आहे. जावक नंबर टाकलाय, सगळ्या गोष्टी आहे. कोणाला लिहिलंय? दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना लिहिलंय. याच्यामध्ये कळंब आहे, आर्णी आहे, बाभुळगाव आहे, घाटंजी आहे, दिग्रस आहे, नेर आहे. या ठिकाणच्या कनिष्ठ न्यायाधीशांना लिहिलंय. काय म्हणतात बघा, हे विषय काय आहे? जिल्हा यवतमाळ मधलं हे आहे. आता उच्च न्यायालय मुंबई यांचं आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फरश. बघा, सगळ्यात महत्वाचं, आपण लिपिक नावाचं पद आहे आपल्याकडे, क्लर्क, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर नावाचं पद आहे. त्याच्यानंतर शिपाई, हमाल आणि फराश नावाचं पद आहे. या पदभरती संदर्भात जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? आपली लेखी परीक्षा. तिच्यासाठी परीक्षा केंद्राची उपलब्धता, त्यासाठी माहिती पाहिजे. आता ही परीक्षा कधी होणार आहे? तिन्ही पद आहे, तिन्ही पदांची ही प्रोसेस चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, उच्च न्यायालय मुंबई यांची आस्थापना म्हणजे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे नागपूर, म्हणजे मुंबई, या तिघांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. या तिघांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. संदर्भ म्हणाल तर उच्च न्यायालय मुंबई यांचं पत्र आहे 19/12/25चं. पुढचं पत्र आहे 11/2/26चं. पुढचं पत्र आहे 25/2/26चं. म्हणजे जे मुंबई उच्च न्यायालय आहे ते काय करते? सातत्याने रिमाइंडर पाठवते की या तारखेला आम्हाला परीक्षा घ्यायची आहे आणि या तारखेला आम्हाला हॉल उपलब्ध करून द्या. त्या पद्धतीने खाली हे पत्र जात आहेत आणि माहिती तयार होते. काय म्हटले बघा, हे काय म्हणतायत की वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई मुख्य आसन. बघा, आता त्यांचं मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फराश या पदाकरिता भरती प्रक्रिया 26/4/2026 रोजी स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात येणार आहे. मित्रांनो, हे न्यायालयाचं पत्र आहे. याच्यापेक्षा ऑथेंटिक स्रोत काहीच नसणार आहे. परीक्षेची तारीख डिक्लेअरच आहे, 26/4/2026ला घेण्यात येणार आहे. इथे आहे म्हणजे आहेच, शक्यता वगैरे काही म्हटलेलं नाही, घेण्यात येणारच आहे. ते कन्फर्मच आहे, हे आपल्याला इथे कळतंय. आणि मग त्या अनुषंगाने शिपाई, हमाल, फराश या पदाची 8,676 उमेदवार, लिपिकसाठी 5,361 उमेदवार आणि वाहन चालकसाठी 925 उमेदवार, असे 14,000 उमेदवारांची स्क्रीनिंग परीक्षा यवतमाळ येथे घ्यायची. आता हे फक्त आपल्याकडे एका जिल्ह्याचं आलंय. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता इथे आणखी एक मुद्दा आपल्याला कळतोय. पेपर कुठे होणार? पेपर नागपूरला होणार, संभाजीनगरला होणार की मुंबईला होणार? मुद्दा फार महत्वाचा आहे. इथे मुद्दा असा आहे, यवतमाळ येथे घ्यायची. म्हणजे हे जे काही पद आहे, शिपाई, हमाल, फराश, याच्यासाठी तुम्ही मुंबईला फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही नागपूर खंडपीठाचा फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा फॉर्म भरलेला असू द्या, तुमचा पेपर, तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातले असाल तर तुमचा पेपर यवतमाळ जिल्ह्यात होईल. हे फार महत्वाचं आहे. यवतमाळ मुख्यालय येथे इतक्या उमेदवारांच्या स्क्रीनिंग परीक्षेसाठी शाळा महाविद्यालय उपलब्ध होऊ शकत नाहीये. म्हणून मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भीय पत्र 3 नुसार यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुके जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा परीक्षा केंद्राची व्यवस्था करून शाळा महाविद्यालय आरक्षित करण्याबाबत सगळ्यात महत्वाचं, परीक्षा केंद्र तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात त्याच जिल्ह्यात तुमचं परीक्षाचा पेपर होईल. तुम्ही मुंबईला फॉर्म भरा, तुम्ही नागपूर खंडपीठाला फॉर्म भरा, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरलेला असेल, तुमचा जो तुम्ही रहिवासी पट्टा दिलेला आहे, रेसिडेन्शियल ॲड्रेस दिलेला आहे, तो जो तुमचा आधार कार्डवरचा पत्ता आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा पेपर होणार. आणि तो फक्त जिल्ह्याच्याच ठिकाणी राहील का असं नाही, तो तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा पेपर होऊ शकतो. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या शाळा उपलब्ध असतीलच असं नाहीये. तुम्हाला क्लिअर होत आहेत गोष्टी क्लिअर या होत आहेत. ते तुम्हाला पुढे मी शॉर्टमध्ये सांगतो, पण इथे तुम्हाला लक्षात येत आहे. पुढे आपण आपल्या तालुका मुख्यालयातील शाळा महाविद्यालयांची पाहणी करा, किती शाळा महाविद्यालय उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये, प्रत्येक वर्गखोलीमध्ये किती उमेदवारांची बसण्याची व्यवस्था, एका वाकावर एक उमेदवार आम्हाला बसवायचा आहे, किती वर्गखोल्या उपलब्ध आहेत याची माहिती आम्हाला 1/3/2026 पर्यंत पाठवा. तात्काळ आहे. काही गोष्टींचे उत्तर इथे भेटतात, ते मी तुम्हाला पुढे सांगतो.
बघा आता इथे यांनी काय बोलवलंय बघा. एक तर महाविद्यालयाचं नाव काय आहे, वर्ग खोल्या किती आहे, किती बेंच आहेत, किती मुलं बसू शकतात, इतर व्यवस्था आहेत का पाण्याची वगैरे ती सगळी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पर्यवेक्षक शिपाई वगैरे सगळे पुरवण्यात येतील का, ते उपलब्ध असतील का. आता हे सगळे इथे त्यांचा अंतर्गतचा मोबाईल नंबर दिलाय. तुम्हाला इथे काय काय कळते ते सांगतो. पहिली गोष्ट, तिन्ही फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहेत. तुम्ही चालक भरतीचा फॉर्म भरला असेल, शिपाईचा, क्लर्कचा अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला जाऊन या फास्ट ट्रॅक बॅचेसला ॲडमिशन भेटतंय. 70 दिवसाची बॅच आहे. बरोबर 26 एप्रिलपर्यंत तुमचं ओकेमध्ये अभ्यास करते. शिपाईची ऑनलाईन टेस्ट पेपर आहे, चालकची आहे आणि याची सुद्धा आहे, क्लर्कची, आणि PDF टेस्ट सुद्धा आहेत. तुम्हाला ज्या वाटेल त्या तुम्ही घेऊ शकता. सध्या कुपन कोड तुमच्यासाठी मी अवेलेबल केला आहे, कारण बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी मला पुन्हा मेसेज आले की आम्हाला काहीतरी ऑफर द्या. तर या जे बॅचेस आहे ना, बॅचेससाठी ऑफ50 हा कुपन कोड आहे सध्या चालू, ऑफ50. आणि जे टेस्ट पेपर्स आहेत ना त्यांच्यासाठी ऑफ25. आता इथे मला तुम्हाला याच्यासाठी आणायचं आहे. पहिली गोष्ट, पेपर कधी होणार, पेपर 26 एप्रिल 2026 होऊ शकतो. 90% तरी पक्का आहे. दुसरं, तुमचा पेपर कुठे होणार, तुम्ही रहिवासी ज्या जिल्ह्यातलं दिलंय त्या जिल्ह्यात तुमचं सेंटर येण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठे कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरलाय काही नाही. त्यांनी काय केलंय, सगळ्या खंडपीठांसाठीचं एकत्रित केलंय आणि एकत्र एका जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या पोरांचं त्याच जिल्ह्यात पेपर घ्यायचा. ते जिल्ह्याचं ठिकाण असेल, तालुक्याचं ठिकाण असेल. सोपं काम, पोरांची परेशानी करायची नाही, त्यांची होणार नाही. तुम्हाला याच्यातून तो अर्थ भेटतोय आणि तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता तुमच्याकडे दिवस फार कमी राहिलेले आहेत. त्या दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता याला त्याला विचारत बसू नका. आता डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा. सराव पेपर मी शिपाईचे तुम्हाला ऑफलाईन PDF आणि ऑनलाईन पेपर 70 देतोय. PDF पेपर ऑनलाईन 50 देतोय जवळपास. महालाईव्हचे 25 हे 35 पेपर मी तुम्हाला PDF देतोय 100 प्रश्नांचे. ती शिपाई, क्लर्क आणि चालक तिन्हीसाठी आहे. चालकचे स्वतंत्रपणे 18 पेपर मी तुम्हाला तांत्रिकचे दिले आहेत. क्लर्कचे 10 फुल पेपर दिले 90 प्रश्नांचे. तुम्हाला बॅचेसमध्ये सगळं भेटतंय. ओके, चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करत राहा. संध्याकाळी आपण 8:30 वाजता, हे 6:15 वाजता आज भेटणार आहोत. महालाईव्ह आपण आहे ना, छत्रपती संभाजीनगर स्पेशल 100 प्रश्नांचं रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. थांबूया. धन्यवाद.